नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले 6 एप्रिलला अर्ज दाखल करणार, शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित। पांडुरंग लॉन्सवर भव्य विजय सभा, उमेदवारी अर्ज भरण्याची सभा, हीच विजयाची सभा। अक्षय कर्डिले, अहिल्यानगर प्रतिनिधी। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप पक्षाच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले हे दिनांक 6 एप्रिल रोजी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरला जाणार असून निवडणुकीचा माहोल रंगण्यास सुरुवात झाली आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे भव्य विजय सभेचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवारी अक्षय कर्डिले यांनी केले आहे। तसेच या पार्श्वभूमीवर बुऱ्हाणनगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाती सुळ तसेच बाजीराव गवारे, अशोक झरेकर, संदीप कर्डिले, देविदास कर्डिले, अरुण होळकर, दादाभाऊ चितळकर, शिलाताई खराडे, प्रयागा लोंढे, आनंदराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही। त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि सुखदुःखात सहभागी होत विकासाची कामे केली। केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले। त्यांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे। मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे। या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे। तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। आपल्यापैकी कोणाला जर सूचना करायची असेल तर करा। 6 तारखेला आपल्याला काल पालकमंत्र्यांनी ज्या सूचना केल्या त्या पद्धतीने कमी पर्सेंटेजचं मतदान पडलेलं आहे। 60% कमी मतदान पडलेले आज आपल्याला त्याचं आजच नियोजन करावं। महिला मोठ्या प्रमाणात आल्या पाहिजे। पुरुष वर्ग आपले जे पदाधिकारी आहेत त्यांच्या जास्त लोक आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचे, त्या ठिकाणी सभा होणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा तर या पद्धतीने आपल्याला सूचना घ्यायच्या आहेत। तर कोणाला जर सूचना मांडायची असेल तर त्यांनी कृपया हात वर करा, मी माहिती देतो त्यांनी। आपण तयारीसाठी आलेलो तर मी वैयक्तिक आमच्या गावाचं नियोजन सांगतो, बाकी त्यांनी आपापल्या गावाचं। तर मागच्या वेळेस आपल्याला साहेबांनी सांगितलं होतं नियोजन करताना जे आपण जीव रडत आहे ते काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या गावाचं नियोजन आपापल्या गावाचं मागच्या वेळेस काय पाया पडायचं तर आम्ही त्याला पाया पडतो, तर त्या पद्धतीने नियोजन करायचे। का जी विरोधक आहे त्यांना मी आज आपल्याबरोबर घ्यायचं असले तर
तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असला तर निश्चित एक वेगळा प्रभाव आपल्या मतदारसंघाचा नाही काही ऑफिसला घेऊ बरं ठीक आहे. आता ते आचारसंहिता असल्यामुळं पैसे काय आचारसंहिता काही सूचना नाही तुम्हाला. आता ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने निवेदन करा आणि मला बरोबर पांडुरंग लॉन मध्ये मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन